पिठोरी अमावस्याची कथा. पिठोरी अमावस्या म्हणजे काय आणि पिठोरी अमावस्या का करतात साजरी, जाणून घेऊया एका छोट्या कथेतून. एका गावात एक गरीब ब्राह्मण होता. तो दरवर्षी वडिलांचे श्राद्ध श्रावणात करायचा. ब्राह्मणांना घरी जेवायला बोलवायचा. नेमकं त्याच वेळी त्या ब्राह्मणाची सून बाळंत होत असे आणि मुलं मरून जात असे. सलग 6 वर्ष असे झाले. 7व्या वर्षी पण तो तसाच घरी ब्राह्मण वडिलांचे श्राद्ध करत होता. ब्राह्मण घरी जेवायला आले आणि नेमका त्याच वेळी त्याच्या सुनेचे बाळंतपण झाले. मूल मरण पावले. तेव्हा ब्राह्मण चिडतो आणि सुनेला बोलतो, तुझ्यामुळे माझा बाप 7 वर्ष उपाशी आहे. मेलेली मुलं तिच्या ओटीमध्ये देऊन तिला घराबाहेर काढतो. ती ते मेलेले मूल घेऊन जंगलात जाते. त्यावेळी तिकडे ज्योतिंग राक्षसाची बायको तिला वाटेत भेटते आणि विचारते, तू एवढ्या रात्री जंगलात काय करतीयेस? कुठे जातीयेस? माझा नवरा राक्षस तुला मारून खाऊन टाकेल. ती ब्राह्मणाची सून बोलते, त्यासाठी मी आली. तेव्हा त्या ज्योतिंग राक्षसाची बायको म्हणाली, तू जीवावर एवढी उधार का? तेव्हा ब्राह्मणाची सून तिला सर्व हकीकत सांगते. माझा सासरा दरवर्षी त्यांच्या वडिलांचे श्राद्ध श्रावणात करत असत. त्याच वेळी मी बाळंतीण होऊन मुलं मरून जात आणि घरी आलेले ब्राह्मण उपाशी राहत. असे 6 वर्ष झाले आणि आताही तसे झाले. सासरे बोलले, तुझ्यामुळे माझा बाप 7 वर्ष उपाशी आहे. ते मेलेले मूल माझ्या ओटीत देऊन मला घराबाहेर काढले. मग मी इकडे आले. तेव्हा राक्षसाची बायको बोलते, तू घाबरू नकोस. अशीच थोडी पुढे जा. तिकडे तुला एक बेलाचे झाड लागेल आणि एक शिवलिंग लागेल. तिकडे देवकन्या, नागकन्या, 7 अप्सरा येतील. शिवलिंगाची पूजा करतील. खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील. मग विचारतील, अतिथी कोण आहे? तेव्हा मी आहे म्हणून त्यांना सांग. ब्राह्मणाची सून ठीक आहे बोलून तिकडे जाते. तिला बेलाचे झाड दिसते. मग आजूबाजूला बघू लागते. शिवलिंग दृष्टीस पडते. तिथे जवळ असलेल्या झाडावर जाऊन ती लपून बसते. थोड्या वेळाने देवकन्या, नागकन्या, 7 अप्सरा तिकडे येतात. शिवलिंगाची पूजा करतात. खीरपुरीचा नैवेद्य दाखवतात. तेव्हा अतिथी कोण आहे असे बोलतात. मग ब्राह्मणाची सून झाडावरून खाली उतरते. मी आहे असे बोलत तेव्हा सर्वजण मागे वळून बघतात. तू कोण? कुठली? कोणाची? तिला असे विचारतात. तेव्हा ब्राह्मणाची सून सर्व हकीकत त्यांना सांगते. मग नागकन्या, देवकन्या मुलाची चौकशी करते. ती दाखवली आणि तिच्या 7ही मुलांना जिवंत करून तिच्या जवळ दिले. मग तिला हे व्रत 64 योगिनीचे व्रत करायला सांगितले. तसेच हे व्रत मृत्यूलोकातही प्रकट करायला सांगितले. त्यावेळी ती ब्राह्मणाची सून विचारते, ह्याने काय होते? तेव्हा त्यांनी सांगितले, हे व्रत केल्याने मूल दगावत नाही, सुख समाधानात राहते. पुढे ती नमस्कार करून गावात येते. तेव्हा गावातील लोक तिला बघतात आणि ब्राह्मणाला जाऊन सांगतात, तुमची सून आलीये. तेव्हा तो ब्राह्मण बघतो सून आणि तिच्या सोबत मुले आहेत. तो पटकन घरात जातो. मूठभर तांदूळ घेऊन बाहेर येतो. सुनेवरून, मुलांवरून तो तांदूळ ओवाळून टाकतो. घरात जाऊन हातपाय धुतो. घरात आल्यावर सुनेची चौकशी करतो. तेव्हा सून सर्व हकीकत सांगते. अशी आहे ही पिठोरी अमावस्याची कथा. या व्रतात नैवेद्यासाठी पिठाचे सर्व पदार्थ करतात. म्हणूनच या तिथीला पिठोरी अमावस्या असे म्हणतात. अशाच नवीन नवीन कथा बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.